नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर सविस्तर बोलणार आहोत जो महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाशी आणि शेतीच्या व्यवहाराशी थेट जोडलेला आहे। तो म्हणजे वहिवाट रस्ता, राईट ऑफ वे, इजमेंट ऑफ वे। गावोगावी शेतात जाण्यासाठी रस्त्यावरून होणारे वाद हे सर्वात सामान्य आणि कधी कधी कुटुंब उद्ध्वस्त करणारे वाद असतात। हा रस्ता आमचा जुना आहे, 20 ते 30 वर्षांपासून वापरतोय, आता बंद करतो। अशा भांडणांमुळे अनेकदा कोर्ट कचेऱ्या, खर्च आणि तणाव वाढतो। वहिवाट रस्ता म्हणजे नेमके काय? कोणत्या कायद्यातून हक्क मिळतो? 20 वर्षांचा नियम कसा लागू होतो? मामलेदार कोर्टात अर्ज कसा करावा? कोणते पुरावे महत्त्वाचे? केस जिंकण्याच्या खऱ्या ट्रिक्स आणि काही रिअल लाईफ केस स्टडीज। वहिवाट रस्ता म्हणजे काय? वहिवाट रस्ता म्हणजे एखाद्या व्यक्तीला दुसऱ्याच्या जमिनीवरून जाण्याचा कायदेशीर हक्क। हा कायदा इजमेंट राईट ऑफ ओळखला जातो। इंडियन इजमेंट्स ॲक्ट 1882च्या कलम 4 नुसार इजमेंट म्हणजे एखाद्या जमिनीच्या मालकाला दुसऱ्या जमिनीचा फायदा घेण्याचा हक्क, जसे की रस्ता वापरणे, पाणी घेणे इत्यादी। उदाहरण बघा, तुमचे शेत एका बाजूला आहे आणि त्यात जाण्यासाठी फक्त शेजारच्या शेतातून किंवा बांधावरून रस्ता आहे। तुम्ही वर्षानुवर्ष तो रस्ता वापरत आहात, तर तो रस्ता बंद करणाऱ्या शेतकऱ्याला अधिकार नाही। तुमचा वहिवाट हक्क निर्माण झालेला असतो। महाराष्ट्रात हे मुख्यतः शेतजमिनीसाठी लागू होते, जिथे शेत छोट्या तुकड्यांमध्ये विभागले गेले आणि रस्ते मर्यादित आहेत। वहिवाट 2 प्रकारचे असते: पूर्वापार वहिवाट, जुनी वर्षानुवर्षे चालत आलेली; त्यानंतर नवीन वहिवाट, गरजेनुसार नव्याने मागितलेली, जसे कलम 143 MLRC मध्ये। कोणत्या कायद्याने वहिवाट रस्ता मिळतो? महाराष्ट्रात वहिवाट रस्त्यासाठी मुख्य 3 कायदे लागू होतात। मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 कलम 5 हा सर्वात जलद आणि प्रभावी उपाय आहे, विशेषतः जेव्हा रस्ता अचानक बंद केला जातो। मामलेदार कोर्टाला अधिकार आहे की जर रस्ता पूर्वपार वापरात असेल आणि अडथळा आला असेल, तर तो अडथळा काढून टाकण्याचा आदेश देऊ शकतो। 6 महिन्यांच्या आत अर्ज करावा। अडथळा झाल्यापासून नवीन रस्ता देण्याचा अधिकार नाही, फक्त अस्तित्वात असलेल्या रस्त्यावरील अडथळा काढणे। अनेकदा 8 ते 15 दिवसात अंतरिम राहत मिळते। महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966 कलम 143 नुसार जमीन धारण करणाऱ्या व्यक्तीला स्वतःच्या शेतात जाण्यासाठी आवश्यक रस्ता मागता येतो। तहसीलदार नवीन रस्ता देऊ शकतो, विशेषतः सीमेवर म्हणजेच बाउंड्रीज असलेल्या शेतांसाठी। अर्जासोबत 7/12 उतारा, कच्चा नकाशा, विरोधी पक्षांची नावे जोडावी लागतात। हा रस्ता मुख्यतः बांधावर किंवा सीमेवरून दिला जातो। इंडियन इजमेंट्स ॲक्ट 1882 कलम 15 ॲक्विजिशन बाय प्रिस्क्रिप्शन 20 वर्ष सरकारी जमिनीवर, 30 वर्ष शांततेने उघडपणे हक्क म्हणून प्रिस्क्राइबल ओपनली ॲज अ राईट रस्ता वापरला असेल तर हक्क कायमचा होतो। हा हक्क सिद्ध करण्यासाठी सिव्हिल कोर्टात केस करावी लागते। डिक्लेरेशन सूट महाराष्ट्रात ही कलम MLRC सोबत वापरले जाते। त्यानंतर 20 वर्ष नियम कसा लागू होतो? इंडियन इजमेंट ॲक्ट कलम 15 रस्ता वापर शांत उघड हक्क म्हणून आणि व्यत्यय न येता 20 वर्ष चालला पाहिजे। हे 20 वर्ष केस दाखल करण्याच्या 2 वर्ष आधी संपलेले असावे। व्यत्यय: जर 1 वर्ष व्यत्यय सहन केला तर तो व्यत्यय मानला जात नाही। पुरावा: साक्षीदार, शेजारी, गावकरी, फोटो, 7/12 मध्ये उल्लेख, जुने व्हिडिओ, फोटो, वाजिब उल अर्ज, गाव नकाशा। आता बघा, मामलेदार कोर्टात अर्ज कसा करावा? प्रोसिजर इन मामलेदार कोर्ट। अर्ज कोठे? स्थानिक मामलेदार कोर्ट, तहसील कार्यालयामध्ये। त्यानंतर कागदपत्र: अर्ज, रस्ता कधीपासून वापरतो, अडथळा कधी आला याची माहिती, 7/12 उतारा, अट, गाव नकाशा, साक्षीदारांची यादी, फोटो, पुरावे आणि फी म्हणजे नाममात्र असते। त्यानंतर प्रक्रिया: सुनावणी होते, विरोधी पक्षाला नोटीस जाते, पुरावा, तपासणी, आदेश किंवा रिमूव्हल ऑफ ऑब्स्ट्रक्शन, अपील जिल्हा कोर्ट किंवा उच्च न्यायालयात करता येते। पुरावे कसे द्यायचे? महत्त्वाचे पुरावे बघा, 7/12 अट, गाव नकाशा म्हणजे यावर रस्त्याचा उल्लेख असतो। त्यानंतर वाजिब उल अर्ज, गाव प्रथा दस्त, साक्षीदार 10 ते 15 वर्ष जुने गावकरी, फोटो, व्हिडिओ जुने आणि नवीन, ट्रॅक्टर वाहनांचे रेकॉर्ड, ट्रॅक्टर चालवले तर रस्ता रुंद, जुने खरेदी खत, रस्ता उल्लेखित। ट्रिक बघा, विरोधी पक्षाने परवानगीने वापर दिला असे सिद्ध केले तर प्रिस्क्रिप्शन लागू होत नाही, म्हणून हक्क म्हणून ॲज ऑफ राईट सिद्ध करा।
केस जिंकण्याच्या खऱ्या ट्रिक्स बघा. लवकर अर्ज करा. 6 महिन्यात मामलेदार ॲक्टनुसार मजबूत पुरावा गोळा करा. साक्षीदार दस्तऐवज जर 20 वर्ष पूर्ण असतील तर वहिवाट नियमानुसार अंतर्गत सिव्हिल सूट दाखल करावी लागेल. नवीन रस्त्यासाठी MLRC कलम 143. त्यानंतर वकील घ्या जो महसूल कायद्यातील तज्ज्ञ असेल. ट्रॅक्टर वापर सिद्ध केला तर रस्ता रुंद वाहनानुसार मिळू शकतो. मुंबई उच्च न्यायालय केस. एका केसमध्ये वाजिब उल अर्ज आणि महसूल रेकॉर्डवरून वहिवाट सिद्ध झाली. कोर्टाने म्हटले महसूल अभिलेख महत्त्वाचे आहेत. शेत रस्ता अडथळा. अनेकदा मामलेदारने अडथळा काढला कारण पूर्वापार वापर सिद्ध. सरकारी रस्ता वहिवाट. काही ठिकाणी 25-30 वर्ष वापरलेल्या सरकारी शेतरस्त्याला वहिवाट मानले. सुप्रीम कोर्ट उदाहरण. 20 वर्ष पूर्ण नसल्याने हक्क नाकारला, परंतु पर्यायी रस्ता असल्यास नेसेसिटी एजमेंट नाकारले. शेवटचा मजबूत कायदेशीर मार्ग बघा. शेत रस्ता अडथळा. अनेकदा मामलेदारने अडथळा काढला कारण पूर्वापार वापर सिद्ध असतो. सरकारी रस्ता वहिवाट. काही ठिकाणी 25 ते 30 वर्ष वापरलेल्या सरकारी शेतरस्त्याला वहिवाट मानले जाते. सुप्रीम कोर्ट उदाहरण. 20 वर्ष पूर्ण नसल्याने हक्क नाकारला, परंतु पर्यायी रस्ता असल्यास नेसेसिटी एजमेंट नाकारले. शेवटचा मजबूत कायदेशीर मार्ग बघा. जर रस्ता अडवला गेला असेल तर सर्वप्रथम मामलेदार कोर्ट्स ऍक्ट अंतर्गत मामलेदार कोर्टात अर्ज करा. हे जलद आणि स्वस्त आहे. पुरावा मजबूत असेल तर अंतरिम राहत मिळते. त्यानंतर गरज पडल्यास सिव्हिल कोर्टात एजमेंट ऍक्ट अंतर्गत डिक्लेरेशन मागा. सल्ला. नेहमी स्थानिक वकील किंवा महसूल तज्ज्ञाशी बोलून अर्ज करा. चुकीचे पुरावे किंवा उशीर केल्याने केस कमकुवत होते. तुमच्या शेतीसाठी वहिवाट हक्क मिळो आणि शेती शांततेने चालू राहो. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. जय जवान जय किसान.